नमस्कार मित्रांनो, आज मी सांगणार आहे विशाल गरड यांनी सांगितलेली त्यांच्या समीर नावाच्या मित्राची आगळी वेगळी कहाणी। जर तुम्ही कर्जबाजारी असाल, नैराश्यात असाल, डिप्रेशनमध्ये असाल तर समीरची स्टोरी तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल। प्रतिकूल परिस्थितीत इंजिनिअरिंगची पदवी घेतलेला हा हुशार पोरगा सुरुवातीच्या कालखंडात पॉलिटेक्निक कॉलेजवर प्राध्यापक म्हणून रुजू झाला। संघटन कौशल्य, मित्रांसाठी सदैव धावून जाणाऱ्या त्याच्या स्वभावामुळे गावात त्याचा संपर्क वाढला। त्या गावच्या राजकारणातले युवा नेते पदाचे ओझे अंगावर पडल्याने कॉलेजहून आला की गावातील कार्यकर्त्यांबरोबर बसणं उठणं वाढलं। त्यात नेते विरुद्ध लागलं की चहाचे कॅन्टीन असो, पानटपरी असो वा जेवणाचा ढाबा, जिकडं तिकडं पदर खिशात हात घातल्याशिवाय कार्यकर्ते सांभाळता येत नाहीत। अल्पावधीत समीर सरचे सोशल स्टेटस वाढल्याने ठिकठिकाणी लाखांच्या भिशा लावल्या गेल्या। त्यातच समीरचे लग्न जमल्याने 5 पत्र्याच्या खोलीत राहणाऱ्या त्याच्या कुटुंबाने घराचे बांधकाम काढले। खर्च वाढत गेल्याने मित्रांकडून उसणे पासणे पैसे घेण्याची सुरुवात झाली। पुढे समीर फुल टाइम गावकी करू लागला। गल्लीत आणि गावात मिळणारी प्रतिष्ठा हळूहळू डोक्यातली जागा व्यापू लागली। यातच राजकीय महत्त्वाकांक्षा वाढल्या आणि होती ती नोकरीही त्याने सोडली। पैशाची आवक कमी झाली आणि जावक वाढली। पुढे काय झाले असेल ते सांगायची गरज नाही। अवघ्या 2-3 वर्षात समीरवर 15 लाखाचे कर्ज झाले। यातले बहुतांशी पैसे हात उसने, विशी आणि सावकारांकडून घेतलेले, त्यामुळे घेतलेल्या पैशाचे व्याज झपाझप वाढू लागले। वेळेत पैसे परत करणे समीरला शक्य नसल्याने तो पुन्हा नोकरी शोधण्यासाठी पुण्याला गेला, पण तिथेही वसुलीसाठी त्याला फोन सुरू झाले। जर आपण केलेल्या कर्जाची वसुली करायला लोक घरी गेले तर घरच्यांची मानहानी होईल याची त्याला भीती वाटू लागली। त्याच्यावर झालेल्या कर्जाबद्दल घरचे पण अनभिज्ञ होते। कर्ज काढून शिकवलेल्या पोराने कमवायचे सोडून इतकं देणं करून ठेवल्याने घरचेही नाराज झाले। अखेर 9 नोव्हेंबर 2017 रोजी समीर त्याची शैक्षणिक कागदपत्रे घेऊन अचानक फरार झाला। दुसऱ्या दिवशीपासून त्याची शोधाशोध सुरू झाली, पण सगळे हतबल झाले। आपल्यामुळे घरच्यांना झालेल्या त्रासाने समीर प्रचंड मानसिक तणावात होता। डिप्रेशनच्या शिखरावर बसलेल्या पोराच्या मनात जो विचार येतो तोच समीरच्याही आला। पुणे स्टेशनवर रेल्वेखाली उडी टाकून आत्महत्या करण्याचा त्याने निर्णय केला। आता येणाऱ्या गाडीसमोर तो स्वतःला झोकून देणारच होता। इतक्यात शेवटचा एक विचार त्याच्या मनात आला की माझ्या मरणाने प्रश्न सुटेल का? आई वडिलांचे काय होईल? माझे वैयक्तिक कर्ज त्यांना त्यांची शेती विकून फेडावे लागेल। पोराचे कर्ज काढून शिक्षण पूर्ण केले आणि आता आपण मेल्यावर पुन्हा कर्ज फेडता फेडता त्यांचे आयुष्य जाईल। माझ्या एकट्याच्या मरणाने आई, वडील आणि भाऊ या तिघांना मरण यातना देण्यापेक्षा जिद्दीने काहीतरी करून दाखवून झालेले कर्ज फेडूनच गावात पाय ठेवीन, तोपर्यंत मी सगळ्यांसाठी मेलो। याच विचाराने त्याचे जीव द्यायला निघालेले ट्रॅकवरचे पाय परत फिरले आणि दुसऱ्या क्षणी त्या ट्रॅकवर जी रेल्वे आली त्यात बसून गाडी जाईल त्या दिशेने प्रवास करू लागले। ती गाडी बेंगलोरला जाणारी होती। नवीन राज्य, नवीन शहर, नवीन माणसं, नवी भाषा, पण इथून पुढे त्यांच्यासोबतच जगायचं हे त्याने निश्चित केले आणि तो तिथेच राहू लागला। तोपर्यंत इकडे घरी त्याला शोधून शोधून सगळे थकून गेले। महिना झाला, 6 महिने झाले, वर्ष सरले, 2 वर्ष सरले, तरी समीरचा काहीच ठावठिकाणा लागला नाही। काहींनी तर तो मेला असेल म्हणून सोडून दिले। घरच्यांनाही आता आशा उरली नाही। आई देवाला नवस करून थकली। शेतकरी असलेल्या वडिलांनी पोराचे पैसे फेडण्यासाठी अहोरात्र कष्ट सुरू केले। आई दुसऱ्यांच्या शेतात मजुरीला जाऊ लागली। दरम्यानच्या काळात समीरने बेंगलोरला गेल्यावर दुसऱ्याच दिवशी JW मेरियट हॉटेलात सिक्युरिटी गार्डची नोकरी मिळवली। 2 वेळेच्या जेवणाची सोय करीत त्याचा संघर्ष सुरू झाला। अवघ्या काही महिन्यात समीर कन्नड भाषा शिकला, त्यामुळे तेथील स्थानिक लोकांशी तो संवाद साधू लागला। पुढे त्याने ट्रेनिंग इनचार्ज म्हणून बढती मिळवली। त्यानंतर तो वैशाला बिल्डर्सकडे सिक्युरिटी सुपरवायझर म्हणून रुजू झाला। त्याचे काम पाहून त्यांनी इस्टेट मॅनेजर पदी त्याची बढती केली आणि आता समीर नोकरी करत करत स्वतःच्या रिअल इस्टेटचा व्यवसाय करतोय। गेल्या 2 वर्षात त्याने कष्टाने कमावलेली पै साठवून ठेवली आणि अखेर 20 डिसेंबर 2019 रोजी तो थेट त्याच्या कोल्हापूर येथील आत्याच्या घरी अवतरला आणि समीर जिवंत आहे हे समजताच इकडे गावाकडे आईचा आनंद गगनात मावेना। थेट घरी फोन करण्याची त्याची हिंमत नसल्यानेच तो आधी आत्याकडे गेला। पुढे लगेच 24 डिसेंबर 2019 रोजी समीरला भेटायला त्याचे कुटुंबीय पांगरीहून कोल्हापूरला आले। मायलेक कडकडून भेटले, धाय मोकळून रडले। भेटीनंतर आईवडिलांनी त्याला गावी येण्याचा अट्टहास केला, पण सगळ्यांचे पैसे परत केल्याशिवाय मी गावात येणार नसल्याचे त्याने सांगितले। पुढील 5-6 महिन्यांत समीरने व्याजासह तब्बल 20 लाख रुपये फेडले आणि त्याने ठरवल्याप्रमाणे सर्वांचे कर्ज फेडूनच दिनांक 20 मार्च 2020 रोजी तब्बल 2.5 वर्षांनी त्याने पांगरीत पाऊल ठेवले। सध्या समीरच्या मदतीने त्याचा लहान भाऊ व वडिलांनी कष्ट करून JCB घेतलाय। सोबत ट्रॅक्टर, ट्रक अशी वाहने त्याच्या दारात उभी आहेत।
2.5 वर्षाच्या कालखंडात बेंगलोरमध्येच त्याने त्याची जोडीदार निवडून प्रेमविवाह केला. आता त्याला 6 महिन्यांचा मुलगा आहे. त्याचे नामकरण करण्याच्या निमित्ताने तो पांगरीला आला होता तेव्हा माझ्या घरी येऊन त्याने आवर्जून भेट घेतली. तो असा अचानक निघून गेल्यामुळे मी सुद्धा त्याच्यावर नाराज होतो, पण बेंगलोर येथे शिकत असलेल्या माझ्या आत्तेभावाचा दुर्दैवी अपघात झाल्याने मला बेंगलोरला जावे लागले आणि तिथे मला समीर भेटला. त्याचा मुलगा आजारी असतानाही तो माझ्या मदतीसाठी हॉस्पिटलमध्ये सोबत थांबला. एके दिवशी तिथल्या बॉटॅनिकल गार्डनमध्ये गेल्यावर निवांतपणे समीरने मला त्याची सगळी स्टोरी सांगितली. माझ्या लेखणीतून कर्जबाजारी झालेल्या दुसऱ्या कुणाचा तरी जीव वाचेल, कुणाला तरी प्रेरणा मिळेल याच हेतूने समीरच्या परवानगीने त्याची ही स्टोरी मी सार्वजनिक केली आहे. पोरांनो, गेलेला सन्मान, प्रतिष्ठा आणि पैसा पुन्हा मिळवता येतो, पण आपल्या मृत्यूनंतर आईवडिलांचे उरातले दुःख या जगात कोणीच वाटून घेऊ शकत नाही. लोक सारं काही विसरून तुम्हाला पुन्हा गळ्याशी लावतात. फक्त तुटलेली विश्वासार्हता पुन्हा कमवण्यासाठी लगेच मृत्यूला आलिंगन देण्याऐवजी तुम्ही जिद्दीने उभा राहून कष्टाला आलिंगन देणे जास्त गरजेचे असते. त्यासाठी समीरचे उदाहरण सर्वांनाच प्रेरणादायी आहे. प्राऊड ऑफ यू समीर सर. मित्रांनो, कशी वाटली ही प्रेरणादायी गोष्ट? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. धन्यवाद.